हम सब हमारी यूनियन कोण म्हणतो देणार नाही, कोण म्हणतो देणार नाही। हम सब अरे रद्द करा, रद्द करा, अरे रद्द करा, रद्द करा, अरे भर्ती करा, भर्ती करा। होश शासकों, होश शासकों, होश में आके, होश में आके बात तो तुमको, बात तो तुमको, न्याय तो तुमको, न्याय तो तुमको नहीं देंगे तो, नहीं देंगे तो लड़के लेंगे अपने हाथ, छीन के लेंगे अपने हाथ। असं आहे की मग खासगीकरणाकडे घेऊन चाललेले आहे आणि आम्ही नेहमी आमच्या संघटनेने त्याला विरोध केलेला आहे वर्षानुवर्षापासून। तर आम्हाला असं सांगण्यात आलं होतं की जे नवीन हॉस्पिटल होत आहेत तर आम्ही तिथे जे मंजूर पद्धतीला धक्का न लावता आम्ही बाहेर माणसं ठेवू, तर जिथे नवीन कॉलेज झाले तिथेच तो त्यांनी तसं न करता आता सुरुवात प्रत्येक हॉस्पिटलमध्ये केलेली आहे। आणि मला एक सांगायचा उद्देश आहे की जे आमचे सफाई कामगारांचे पद आहेत ते 100% भरलेले आहे। जेव्हा महानगरपालिका चारही हॉस्पिटलमध्ये साफसफाईच्या बाबतीत पुरस्कार देतात, मग बाहेरची भरायची गरज काय? जे पहिला धोका आमचे जे सफाई कामगार आहेत तर त्यांना असा धोका आहे की एक पद्धत अशी झाली की आमचे जे मेंटल हॉस्पिटल कॉलेज आहे महाराष्ट्रामध्ये 4 हॉस्पिटल 600 पद आमचे लॅब्स केले त्यांनी, सिपर पद ते सफाई कामगारांचे। इथे बी त्यांचा डाव तेच आहे, त्यांचा आमचा विरोध आहे की ते पहिले जे खासगीकरण चालू केलेलं ते बंद करायला पाहिजे। दुसरी गोष्ट जे आमचे बदली कामगार आहे वर्षानुवर्ष ते काम करतायत, नवीन भरती होती आनंदाची गोष्ट आहे, परंतु जे वर्षानुवर्षाचे काम करतायत त्याला अनुभव आहे तर ते पद वगळून ते भरती लवकर करावी ही आम्हाला शासनाला विनंती आहे। तिसरी गोष्ट एक इतिहास मध्ये पहिलेली घडलेली आहे, आम्ही मार पण खाल्लं आणि 2 दिवसाची पगार पण गेली आमची। म्हणजे आंदोलन अनेक होतात, ह्या संघटनेला इतिहास आहे, अनेक आंदोलन केले, अनेक मागण्या केल्या, अनेक निदर्शने केले, अनेक पंप केले, परंतु कधी घडला नाही। परंतु जे जे हॉस्पिटलचा प्रशासन आहे पगार तिथे पगार कट केली बदली कामगारांची, आता बदली कामगारांची पगार कट केली। स्वतःही सांगतो त्या बाबतीवर जे शासनाने मी सांगून इच्छेल विनंती करेल की सर आपण लवकर लवकर हे प्रश्न 2 दिवसाच्या आत मिटावं, नाही मिटलं तर हे आंदोलन मुंबई पुरता न राहता अख्ख्या महाराष्ट्रात होईल आणि याची जबाबदारी पूर्ण शासनावर राहणार आहे। किंवा पुढच्या आठवड्यामध्ये आम्ही पूर्ण महाराष्ट्राचे आरोग्य खात्याची मीटिंग बोलून ते पूर्ण मोठं आंदोलन उभं करू, याची पूर्ण जबाबदारी शासनावर आहे। शासनाने याची दखल घ्यावी हीच विनंती। याला जबाबदार प्रशासक आहे। आमची इच्छा आहे की आज चर्चेचे आजपर्यंत आमच्या संघटनेचा इतिहास आहे, चर्चेतूनच प्रश्न सुटतात, आंदोलन करावं ही आमची भूमिकाच नाहीये। आज या मुंबई जिल्ह्याने अनेक चर्चा केलेली आहे या पदाधिकाऱ्यांनी जाऊन, परंतु तसं काही घडलंच नाही। तो तर आयुक्त म्हणतात जे हात माझ्या हातात काही नाही, शासनाकडे। आता शासनाकडे सेक्रेटरी साहेबांनी दखल घेऊन लवकर त्यांना आज चर्चेला बोलावं, चर्चेतून मार्ग निघाला तर खूप चांगली गोष्ट आहे, नाही निघाली ते फक्त मुंबई जिल्हा आहे, हे 72 शाखा आहे, तर मुंबई जिल्ह्याचा प्रशासक नाही निकाली कारण ते एकटे नाहीये, त्यांच्या पाठीमागं 3.5 लाख कर्मचारी उभे आहे आणि उद्याला जे प्रकार घडेल याला पूर्ण जबाबदार शासन राहणार आहे। पुढच्याच आठवड्यात आम्ही महाराष्ट्राची मीटिंग बोलवणार। आमच्या आता बाबा कदमने फोन आला होता, त्यांनी परिपत्र पण काढलेलं आहे तेव्हा पुढच्या आठवड्यामध्ये राज्याची मीटिंग होईल। त्या मीटिंग मध्ये अगर मुंबई जिल्ह्याचा निर्णय मान्य नाही झालं तर अख्ख्या महाराष्ट्रात ते आंदोलन उभं राहील आणि पूर्ण हॉस्पिटल बंद होतील, याला शासन जबाबदार आहे। मी शासनाला विनंती करेन लवकरात लवकर मुंबई जिल्ह्याला शांतपणाने माननीय सेक्रेटरी साहेबांनी चर्चेला बोलावं
आणि चर्चेतून मार्ग निघेल आणि इथं ते खाजगीकरण थांबवायचं आहे, त्यांच्या हातात आहे. खाजगीकरण थांबावं. 2 दिवसाची आमची पगार घेतलेली आहे, महाराष्ट्रानं आम्ही पगार गेली, ते पगार आमची द्यावी. आणि तिसरं आमचे जे बदली कामगार आहे, वर्षानुवर्षे काम करतायत, तर त्यांना तुम्ही भरती होणार आहे, त्याला उघडून त्यांनी जाहिरात लवकर द्यावी हीच विनंती.